झालं सुरू. चला मग आपल्याला काय चक्रवाढ व्याज समजून घ्यायचं. या ठिकाणी चक्रवाढ व्याजाचं सूत्र मी मांडलेलं आहे आणि चक्रवाढ व्याजामध्ये हे जे आहे आय म्हणजे सरळ व्याज, पी म्हणजे मुद्दल, एन म्हणजे आर म्हणजे दर हे या ठिकाणी दिलेले. ओके, तर आपल्याला चक्रवाढ व्याज काय आहे हे समजून घेत असताना या ठिकाणी गणित आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग गणित काय दिले? दर साल, दर शेकडा, 5 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. ओके, मग गणितामध्ये आपलं जे जे काही दिलेलं आहे ते सरळ व्याज काय ते आपल्याकडे नाहीये. या ठिकाणी पी म्हणजे मुद्दल या ठिकाणी 2000 आहे. एन जे आहे एन म्हणजे 2 म्हणजे वर्ष काळ तो आहे ना. आर म्हणजे दर 5. ओके, इथपर्यंत आलोय आपण. ओके, आता मग चक्रवाढ व्याजाचं या ठिकाणी सूत्र लिहून घेतलंय. याला या ठिकाणी आपण राज बी लिहिलं तरी चालतंय गणितीय भाषेत. मग सूत्र काय सांगतंय? राज बरोबर किंवा चक्रवाढ बरोबर ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक आर भागिले एन कंस बंद असं कंसाचा एन वा घात. मग त्याला वर्षाच्या त्या ठिकाणी आपलं पाहायचं. मग सूत्र आहे हे जसं तसं ए घेतलंय. मग या ठिकाणी पी जे आहे ते 2000 होते 2000 घेतले. सूत्रातला 1 आहे दिसतोय 1 हे अधिकचं चिन्ह आहे. हे जे काही R5 आहे R5 काय आहे? दर जो आहे तो 5 आहे. हे 100 खालचे हे 100 तसे. हे वर्ष किती होते? वर्ष 2. हे 2 या ठिकाणी हे वर्ष किती आहे? याचं काय इथं काय? 5. इथं R आहे. R म्हणजे किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा. तर इथं 5 कंस बंद या ठिकाणी. मग या ठिकाणी आता या ठिकाणी काय झालंय की आपण हे 100 ने 100 1 100 हे अधिक हे 5. ठीक आहे, हे 2000 रुपये. त्याच्यानंतर एक कंसामध्ये या दोघांची बेरीज झाली 100 अधिक 5 झाले 105 झाले. हे 100 कंसाचं एन वजा. मग आता हे सूत्र जसं जसं खाली आले हे बरोबर 2000. ठीक आहे, मग 105 म्हणजे 105 अंश 100 चे किती वेळेस आहे? 2 वेळेस. म्हणून मग खाली घेतलं आपण हे बरोबर 2000 हे जसे 2000. मग 105 गुणिले 105 तसंच 100 गुणिले 100 हे झालं की 2 वेळेस. झाले 2 वेळेस. 2 वेळेस केल्यानंतर आला पूर्ण गुणाकार एवढा. हा गुणाकार आला याचा गुणाकार 105 गुणिले 105 आलेले या ठिकाणी 11025 आणि 100 गुणिले 100 हे आले 10,000. ओके, मग या ठिकाणी ते घेतल्यानंतर गणित आपण आता पुढे घेतलंय. मग त्यानंतर याला काय केलंय आपण आता कंसाच्या बाहेर काढले. या ठिकाणी पुढे आलेलं जे गणित होतं हे गणित बघा इथे घेतलंय. मग हे जे काही 2000 आहे ते बघा हे 2000 ते आलेले जे 11025 आहे ते 11025 खालचे 10000. ठीक आहे, मग हा शून्य काढला हा शून्य काढला हा काढला हा काढलाय हा काढला हा काढलाय. त्यानंतर मला काय खाली उरले फक्त किती? 10 उरले. म्हणजे 2 ने भाग दिला. 2 पंचे 10 या ठिकाणी आले 5. आता वरती काय राहिलं फक्त 11025. मग या 11025 आपण 5 ने भागितलं. 5 1 5 5 1 5 पूर्ण भाग दिला. भाग दिल्यानंतर किती या ठिकाणी 5 रुपये चक्रवाढ व्याज येईल म्हणजे येईलच. अशाच प्रकारे हेच सूत्र आहे. याच सूत्रात गणित ठेवायचंय. याच्यामध्ये काही दर वाढून जाईल काही वर्ष वाढून जाईल किंवा काळ कमी जास्त होईल. यानुसारच चक्रवाढ व्याज काढायचे. अशीच तुम्हाला मी काही गणित देतोय ते उद्या त्यांना करून आणायचं. ओके.